नमस्कार मित्रांनो, आज चोराडेचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये गट क्रमांक 11 मध्ये एक टॉपची गाडी पळाली आणि ती गाडी एक टॉपचीच होती आणि त्या गाडीमध्ये निकाल घेणारे एक टॉपचा जो नंदी आहे आपण बघू शकताय. आपल्यासोबत या नंदीचे मालक आहेत. आपण जाणून घेऊया नक्की हा कुठला आहे, त्याचा कसा पळ आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचं सर्वप्रथम नाव सांगा. माझं नाव भैया जाधव, पळशी, तालुका मान, जिल्हा सातारा. बर, काय नाव आहे याचं? रायफल. रायफल कुठला आहे रायफल? ती म्हणजे नक्की संभळा असतो का डायरेक्ट तुमच्याकडे? स्वतः मालक आहे. स्वतः मालक आहे मित्रांनो, स्वतःच मालक आहे त्या बैलाचे. काय सांगाल, एक टॉपचा गट होता, त्या गटामध्ये देव बकासूर होता आणि त्यामध्ये निकाल घेणं म्हणजे एक भाग्यच म्हणावं लागेल. काय सांगा? रात्रीच पावती निघल्यावर आम्हाला वाटलं, पण आमची पावती दुसरी कडेला निघली 8 नंबर तासावर. मग आम्ही तिथंच गाडी हाणावी बनलं. सकाळी आपल्या संग गुरसाळ्याचा अंजीर होता आज. मग आमचं सकाळी त्या मालकाचं मग आमचं कॉन्टॅक्ट झालं, बाबा तिथंच गाडी हाणायची म्हणून. आपला पण बैल टॉपलाच पळतो होता चालू सीझनला. देवभाऊ केसरीपासून एकही मैदानात मार खाल्लेला आहे. बरं, चालू कंटिन्यू गोलाला आहे. कंटिन्यू गुलाल. खाली दूध बावीत पण टॉपचा सेमी काढला, 7व्या सेमीत पळलाय. म्हणजे हे गुलालाचा बादशाह म्हणावं लागेल. गुलालाचा बादशाह. आणि निकाल तर देतच नाही. तोंडावर निकाल घेणार का तर घेणार 100%. काय नाव आहे आपलं म्हटलं ह्याच्या नंदीचं? रायफल. रायफल सोबत आज कोण होता? रायफल अंजीर. कुठला होता? अंजीर. गुरसाळीचा अंजीर आणि रायफल ही जोडी पळाली. हा पायरा कधी जुळवून आणला तुम्ही? पायरा एक 5-6 दिवसापूर्वी दूध बावीस मैदान झाल्यानंतरच पायरा झालता आमचा. म्हणजे आधीच गाडी हाणायला चाललं होतं आमचं नियोजन, पण तिथं दुसऱ्याच मैदान पडल्यावर आमचं एक 2-3 दिवसापूर्वी नियोजन झालं आणि आज गाडी पळाली. एवढा बैल पळतोय पण अंधारात कसा? अंधारात मध्ये काय विषय आहे, मोठ्या बैलवाल्यासने मागितला बैल का पैसे मागते ती, वायदी मागते ती, म्हणून आम्ही ठरवलंय अशीच अंधारातली बैल घ्यायची आणि ह्यांच्या टॉपच्या गाड्या मारायच्या. आता चालू सीझनला आपल्या भागातला एकही बैल येणं ठेवला ना. तुम्ही फायनल बघा, सेमी बघा, पब्लिक किंग रायफल 1680 आयडिया बैलाची आपल्या. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावर बघायला भेटेल. म्हणजे बैलाचा पळ कसा आहे, कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदी बाहेरनं पळतो, आतनं पळतो. गाडी वाचल्यावर तर गाडी देत नाही. इकडं सेमीला जर 8-9 गाड्या इकडे असू दे ह्याच्या अंगावर, गाडी देणारच नाही. एवढा मोठा गट होता आणि त्यात निकाल काय आनंद आहे? आनंद म्हणजे आज आनंद गगनात मावला. शेवटी बकासूर देवच आहे. त्याच्या आशीर्वादाने आमची गाडी आज पळाली. त्याच्या गटात पळून आज आमच्या बैला जास्त चर्चा झाली. मस्त आता चालूला टॉपलाच पळतोय, पण आज जी चर्चा झाली ती देव बकासूर मुळे झाली आज. बरोबर आहे की बकासूरच्या गटात तुम्ही निकाल घेतला आणि त्याचा सुद्धा आशीर्वाद आपल्या रायफलवरती आहे 100%. काय सांगाल, नियोजन कसं करता नक्की याचं? नियोजन मी स्वतःच करतो आणि एक हेमंत जाधव आणि सुमित यादव म्हणून येरावळे आहेत ते दोघांनी. निखिल सासवडे सुट्टी मेकर, ते आपल्या म्हणजे आपल्याला कॉन्टॅक्ट मध्ये आहे ते चांगले. ते आपल्या बैल टॉपची देते ती. त्यांच्या म्हणजे मला फोन करते, बाबा हे बैल आपल्याला पळवायचा आहे तर मग मी नियोजन करतो स्वतः. ही नक्की खरेदी आहे का कशा आहे? स्वतः आपला घरचाच बैल आहे. घरचाच बैल आहे. किती आता त्याचं वय आहे? आता वय म्हणजे हो बैल मागच्या वर्षी आदतला पळत होता 1 वर्षात. तो आता चालवला सायदाती झाला, 1 वर्षात सायदाती झालाय बैल. म्हणजे वय तरी तो सांगा टोटल काय असेल? तरी वय याचं साधारण असेल 3 वर्षाच्या आसपास असेल. मित्रांनो, 3 वर्षाचा नंदी आहे. घरचा नंदी घडवला तुम्ही. आजकाल घरची नंदी खूप घडवत नाहीत, जास्त करून विक्री होत आहेत. बरोबर आहे. काय सांगाल? नाही, मागणी पण आपल्या बैलाला भरपूर 20-25 लाखापर्यंत मागणी झाली, पण आपला विकायचा ना आपल्याला काय कमी केलंच नाही. पहिल्या मैदानापासून पहिल्या मैदानात टॉपच्या गट एनडी शर्ट पाटला रायफल 10 त्या गटात पहिल्या मैदानात गाडी लागली आपल्या गटाला पहिल्याच मैदानात. बैल पळतोय पण काय होतंय, त्याला पैर व्यवस्थित होत नाही तरीही तो निकाल घेतोय आणि कुठलाही नंदी असू द्या तो नाराज करत नाही. करतच नाही तो आतापर्यंत. कुठल्याच मैदानात गेलोय आणि कुठल्या बैलाला कमी पळाय असा झाला नाही. निकालात तोंड घालणार तर घालणार, किती बी टॉपचा ह्याच्या गाड्या टाका, पण केवळ पायऱ्यामुळे बैल म्हणजे अंधारात होता. पण आता त्या दिवशी दूधबावीला टॉपचा सेमी होता 7वा, त्यात दुर्गा बकासूर चिकारा परत ती सुंदर सर्जा बिरजा म्हणून बैल टॉपचा सेमी होता आमचा 7वा. त्यात पण ह्यानं निकाल घेतला. 7व्या सेमीत गाडी टॉप मध्ये पळाली. आणि आतापर्यंत चालवला तो अक्कलकोटचा छावा, आपण पहिला गुलाल त्याला दिला. त्यांना म्हणजे ह्यानं सुद्धा धंदे उजेडात आणले असं म्हणावं लागेल. कारण की काय म्हणतात त्याला, एक पडद्या मागचा कलाकार म्हणावं लागेल. आणि ह्याच्या जोट्यात नवीन कुठलाही येऊ द्या, आतापर्यंत ज्याच्या संग पळलाय तो कंटिन्यू गोलाला आहे बैल. आता उदाहरणार्थ तो बीडचा लक्ष, बीडच्या लक्षाला बकासूर सोबत तो पळला होता आधी आणि दुसऱ्या मैदानात आपल्या सोबत पळला. गट काढला अंतरानं, सेमीला कड आली, त्या पण बैलाला आपणच गुलाल दिला, त्याला पण गुलाल नव्हता. बरोबर आहे. त्याचा म्हणजे तो शांतच असतो का? असा शांत घरी शांत, एका कासऱ्या असतो, पण खाली नेताना दोघांनी छकड्यात घातला का 5-6 जण लागतील. बरोबर.
ड्रायव्हर कोण होते याच्यावर? आज बाळू ड्रायव्हर शापूरचे होते. काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्याची एक नंबर गाडी हाणली त्यांनी. आनंद वाटला. गाडी कशी आहे त्यांनी जीव लावून स्वतःची गाडी असल्या का हाणली एक नंबर. हां ड्रायव्हरला बोलायचं नाही. मित्रांनो बघा, एक आनंद त्यांना झालेला आहे. त्यांच्या नंदीने एक डोळ्याचं पारणं फेडले, कारण की तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा शर्यतीतला एक देव त्या गटामध्ये होता आणि त्या बकासूरचाच आशीर्वाद म्हणावा लागेल. बकासूरचा आशीर्वाद. काय सांगाल आता, कसं म्हणजे आता तुम्ही बघितलं गट काढला तुम्ही, तुम्हाला आनंद झाला, परंतु याच्या मागचा थोडासा त्याचा पळ सांगा, कुठल्या खांदी पळतो काय थोडंसं? बैल म्हणजे ह्याचा आता पहिल्यापासून दोन्ही खांदीच पळतोय, पण जसं आम्हाला पैर होत्याला बाबा उजवीचा भेटला तर आम्ही उजवीने हाणतोय. आज अंजीर उजवी खांदा पळतो म्हणून आज डावीनं लय दिवसात डावीनं हाणला. त्या दिवशी गोकुळ बरं सागर शेट कटरे गाणं त्यांच्या त्या दुसरा गोकुळ आहे त्याच्यावर फक्त डावीनं सेमी काढला होता. म्हणजे दोन्ही खांदी बैल पळतो. जसं पैर होत्याला तसं आम्ही झुकतो. स्पीड बद्दल काय सांगाल? स्पीड कुठं वाढतं, कसं काय? स्पीड आतापर्यंत ह्याच्या स्पीडचा अंतच लागला नाही. म्हणजे अंतच नाही त्याला, कुठं किती कसा पळवतीच काय कळलं? जेवढा तुम्ही शेजारचा बैल पळेल त्याच्यापेक्षा 2 उड्या बैल जास्तच पळणार. ओके असा विषय याचा. आणि आतापर्यंत याला निकालात एकही बैलांना म्हणजे तोंड काढलंय बाबा त्यानं निकाल घेतलाय असा एकही म्हणजे बैलच पुरला नाही. असा विषय याचा. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता रायफल या नंदीने आज एक करामत केलेली आहे. मालक आपल्यासोबत टीम आहेत. असाच तुमचा रायफल कायम गुलालामध्ये राहू. धन्यवाद. धन्यवाद.